स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता शक्ती राहू द्या, आम्हाला मुक्ती द्या, खानापूर तालुक्यातील हे सर काय म्हणाले? आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न। महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले। जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर। जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध घाट प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनला। गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली, याकडे कुणाचंही लक्ष नाही। विटा सोडल्यानंतर रेवणसिद्ध घाट सुरू झाला की वाहनधारकांच्या डोक्याला ताप होतोय। या ठिकाणाहून वाहन चालवणं मोठं कठीण बनलं। रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत। हा घाट सध्या मृत्यूचा सापळा बनला। समोरून येणारे वाहन आणि खड्ड्यातून निघणारा हा रस्ता अनेकांच्या जीवावर उठतोय। ही परिस्थिती खानापूर तालुक्यातील संतोष जाधव सर यांनी मांडली। रस्त्याची दुर्दशा दाखवताना त्यांनी आता आम्हाला शक्ती नको मुक्ती द्या अशा अर्थ हाक रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। नमस्कार, मी आहे आत्ता गुहागर विजापूर राज्यमार्गावर विटा ते भिवघाट दरम्यान असणाऱ्या रेवणसिद्ध घाटामध्ये। मी गडकरी साहेबांना विनंती करतो, गडकरी साहेब, शक्तीपीठ राहू द्या, पण हा मुक्तिपीठ पहिला दुरुस्त करा। हा खरंच मुक्तिपीठ आहे, कारण इथं अनेकांच्या जीवाला कायमची मुक्ती मिळेल अशा प्रकारच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। गेली अनेक वर्ष पुढचा मागचा हा विजापूर गुहागर राज्यमार्ग तयार झाला, पण या घाटातला राज्यमार्ग काय तयार झाला नाही। आमच्या घाटावरचा स्वर्ग असणारा रेवणसिद्ध देवाला लोक येतात, अमावस्या पौर्णिमेला येतात, परंतु आमच्या या रस्त्याकडं मात्र गडकरी साहेबांना बघायला वेळ नाही। आमच्या महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम विभाग इतका झोंड झालेला आहे का, म्हणजे त्याला ह्या रस्त्या आहे का नाही आपल्या नकाशात, आपल्या रेकॉर्डमध्ये तर आहे का नाही याचं तरी भान आहे का नाही हे समजत नाही आहे। कारण 4-4 वर्ष तुम्ही त्या रस्त्यावर मुरुमाची पाटीसुद्धा टाकत नाही, इतकी दुर्दैवी अवस्था या रस्त्याची झालेली आहे। इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी कदाचित मागणी केलेली आहे, परंतु त्यालासुद्धा केराची टोपली प्रशासन दाखवत असेल तर कायद्यानं आत्ता रस्ते हा मूलभूत हक्क आहे असं सांगितलेलं आहे। जर कायदे जनतेसाठी आहेत, टोल भरावा लागतोय, तर सरकारचं हे आद्य कर्तव्य आहे का नाही हा प्रश्न आम्हाला या निमित्तानं पडतोय। तेव्हा या रस्त्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ताबडतोब कार्यवाही करावी अशी विनंती। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।